नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, सायलीने वेश बदलून साक्षीच्या घरामध्ये घुसून मिळवला लॉकेटचा अर्धा तुकडा. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे प्रियाला अर्जुन आणि सायलीच्या रूमच्या बाहेर आता त्यांचं चोरून बोलणं ऐकत असताना कल्पनाने पकडलं रंगेहात आणि तिला दिली धमकी की पुन्हा इथे अर्जुन आणि सायलीच्या रूमच्या बाहेर तू दिसायचं सुद्धा नाही आणि सुनावले चांगलेच खडे बोल. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने इथे कल्पना आता प्रियाला चांगले खडे बोल सुनावणार आहे आणि कशा पद्धतीने सायली साक्षीच्या घरामध्ये घुसून आता तिथून लॉकेटचा अर्धा तुकडा मिळवणार आहे, आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं की सायली आणि अर्जुन दोघेजण कोल्हापूरला आता अद्वैत चांदेकर याच्या ऑफिसमध्ये गेलेले असतात. तर काही वर्षांपूर्वी म्हणजे अगदी 1995ला एक लॉकेट बनवण्यात आलेलं असतं आणि ते लॉकेट दुसरं तिसरं कुणी नाही तर ते साक्षीसाठी बनवण्यात आलं होतं. ही माहिती तिथे गेल्यानंतर अर्जुन सायलीला रजिस्टर बघितल्यानंतर कळते. त्यावेळी इथे आता कम्प्युटर वगैरे नसताना त्यावेळी रजिस्टरमध्ये सगळ्या नोंदी ठेवण्यात येत होत्या आणि तेव्हा आबा सगळा कारभार बघत असल्यामुळे त्यांनी 1995ला एक रजिस्टर मेंटेन केलं होतं आणि त्याच्यामध्ये कोणी कुठला दागिना नेलेला आहे या सगळ्याच्या नोंदी करण्यात आल्या होत्या. आणि त्याच्यामध्येच आता इथे अद्वैत बघत असतो की 8 ऑगस्ट 1995ला कुठलं लॉकेट तसं खरेदी केलं आहे का. तर अर्जुनला जो लॉकेटचा तुकडा मिळालेला असतो तो आता कुठलंही पेंडेंट नसून ते अक्षर आहे असं आता कला सांगत असते. आणि त्या पद्धतीने आता 1995मध्ये जे दागिने खरेदी केलेले असतात ते रजिस्टर मागवलेलं असतं आणि आता त्या पद्धतीचं लॉकेट कुठलं बनवलं आहे का हे चेक केलं जातं. त्यामुळे इथे आता एस नावाचं ते लॉकेट असू शकतं असं कला सांगते. आणि त्यामुळे इथे अर्जुन आता त्या पद्धतीचं लॉकेट बनवलेलं असतं, तिथे त्या पद्धतीचं डिझाईनसुद्धा काढलेलं असतं. तेव्हा तो लॉकेटचा तुकडा जो सापडलेला असतो त्याच्यावरती डायमंड असतात आणि त्या पद्धतीचं लॉकेट आता एस अक्षराचं तयार करण्यात आलेलं असतं आणि त्याच्यावरती तारीख असते 8 ऑगस्ट 1995. तेव्हा अद्वैत असं सुद्धा सांगतो की हे लॉकेट आहे ना, जसं हवं आहे तसं बनवण्यात आलं आहे, म्हणजे हे लगेच खरेदी केलेलं नाही आहे. ज्या व्यक्तीने हे खरेदी केलं आहे त्याने सांगितले की आम्हाला अशा पद्धतीचं लॉकेट तयार करून घ्यायचं आहे. आणि नाव काय, तर इथे कालंदी महाडिक या बाईने ते पेंडंट स्वतः तयार करून घेतलं होतं आणि ज्या दिवशी ते तयार केलं होतं त्या दिवसाची तारीख 8 ऑगस्ट 1995 अशी असते. त्यामुळे आता ही बाई नक्की कोण असेल आणि आता एस नावाचं पेंडंट आहे याचा अर्थ येस म्हणजे साक्षी हे अर्जुन आणि सायली यांना कळलेलं असतं. त्यामुळे आता अर्जुन सायली दोघेजण घरी येतात आणि चैतन्याला सांगत असतात की हे लॉकेट एका बाईने बनवलेलं आहे, ते स्वतः बनवून तिने घेतले आणि ते एस नावाचं आहे. तर ती तारीख काय म्हणालात. तेव्हा इथे सायली म्हणत असते, चैतन्य भाऊजी ते लॉकेट आहे ना 8 ऑगस्ट 1995लाच बनवण्यात आले. तेव्हा इथे चैतन्य म्हणतो, ही जन्मतारीख तर साक्षीची आहे, मला माहिती आहे ना 8 ऑगस्ट 1995. तेव्हा इथे सायली म्हणत असते की याचा अर्थ हे लॉकेट साक्षीचंच आहे आणि तिला कुणीतरी इथे बड्डे गिफ्ट म्हणून दिलं असेल. कदाचित तिचा जन्म तेव्हा झाला असेल आणि 1 वर्षाने तिचा वाढदिवस वगैरे असेल तेव्हाच हे बनवण्यात आलं असेल. तर तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता चैतन्य म्हणतो की असं असू शकतं. त्याचबरोबर ज्या तारखेचं पेंडेंट आपल्याला हवं आहे त्या तारखेचं तिथे तिने पेंडेंट तयार करून घेतलं होतं, म्हणजे ती कुणीतरी तिच्या जवळचीच व्यक्ती असू शकते. तेव्हा इथे अर्जुन आता थोडं रिसर्च करतो आणि त्याच्या लक्षात येतं की आपल्याला महिपतच्या बायकोबद्दल काहीच माहिती नाही आहे. आता कोल्हापूरशी ह्या बाईचं काय कनेक्शन असेल. तेव्हा इथे माहिती गोळा केल्यानंतर अर्जुनच्या लक्षात येतं की कालंदी महाडिक दुसरी तिसरी कोणी नसून ती साक्षीची आई आहे आणि तिनेच कदाचित ते लॉकेट जे आहे ते तिला गिफ्ट केलं असेल साक्षीच्या नावाचं. त्यामुळे इथे प्रेक्षकांनो अर्जुनने आता सगळी सूत्र एकमेकांशी जुळवलेली असतात आणि तो आता या गोष्टीचा शोध घेत असतो की तो लॉकेटचा तुकडा मग साक्षीकडे अजून असेल का. आता काहीही झालं तरीसुद्धा आपल्याला तो अर्धा लॉकेटचा तुकडा आता मिळवावा लागेल असं अर्जुन म्हणत असतो. तर इथे एका बाजूला प्रियाने प्रतिमाला पूर्णपणे वेडं करण्याचा प्रयत्न केलेला असतो,
ज्यावेळी रविराज काकांनी तिची खरटपट्टी करण्यासाठी तिला घरी बोलावलेलं असतं तेव्हाच ती इथे प्रतिमाच्या मोबाईलवरून पूर्णाजीला मेसेज करते की पूर्णाजी, तुम्ही माझ्या मुलीला तन्वीला जे काही बोललात खोटाडी वगैरे ते मला अजिबात पटलेलं नाही आहे. यापुढे जर तुम्ही तिच्यावरती असे आरोप केलेत ना तर मी तिला कायमची इथे माहेरी घेऊन येईन. असा मेसेज आता प्रियाने प्रतिमाच्या मोबाईलवरून पूर्णाजीला केलेला असतो आणि प्रतिमाच्या मोबाईलमधून तो डिलीटसुद्धा केलेला असतो. तेव्हा इथे आता प्रिया घरी जाते. पूर्णाजी आणि कल्पना दोघीजणी तो मेसेज चेक करतात आणि त्यानंतरला इथे प्रतिमाला कॉल करतात. प्रतिमा म्हणत असते, पूर्णाजी अगं मी कधीतरी तुझ्याजवळ या सुरामध्ये बोलू शकते का? मी तो विचारसुद्धा करू शकत नाही आणि मी तुला कुठलाही मेसेज केलेलाच नाही आहे. तेव्हा रविराज काका येतात. प्रतिमा म्हणत असते की अहो बघा ना, माझ्या मोबाईलवरून कुणीतरी पूर्णाजीला एवढा एकदम वाईट सुरातला मेसेज केला आहे जो की मी कधी करूसुद्धा शकत नाही आणि तो माझ्या मोबाईलमधून डिलीट करण्यात आला आहे आणि पूर्णाजीला तो पाठवला आहे. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, आई अगं तू गोळ्या औषधं व्यवस्थित घेतेस ना? म्हणजे तू कधी कधी गोष्टी करतेस आणि त्या विसरून जातेस. तेव्हा इथे प्रतिमा म्हणते, मी असं काही केलेलं नाही आहे. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणत असते की मला विश्वास आहे की प्रतिमा असं कधीच करू शकत नाही. पण रविराज, तिच्या मोबाईलवरून मला मेसेज आलाय खरा आणि तो आता मेसेजचा फोटो काढून इथे कल्पना प्रतिमाला पाठवते सुद्धा. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो प्रतिमा म्हणते की माझ्या मोबाईलवरून आलाय खरा हा मेसेज, पण मी टाईप केलेला नाही आहे. आणि त्यानंतरला या गोष्टी आता कल्पनाच्या लक्षात येत असतात की प्रतिमा तर असं कधीच करू शकत नाही. तेव्हा इथे प्रिया सातत्याने बोलत असते, आई अगं तुझी तब्येत ठीक नाही आहे, बाबा आईला चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जा ना. तेव्हा कल्पना म्हणत असते, तन्वी अगं पण प्रतिमा एकदम बरी आहे, आम्ही बघितलं आहे ना, सगळ्या गोष्टीसुद्धा तिला हळूहळू आठवत आहेत आणि तिच्या वागण्यामध्ये आम्हाला तरी असा काही बदल जाणवत नाही. मग तूच तिला तब्येतीवरून सारखी का बोलत असतेस? मागच्या वेळेला सुद्धा तूच तिला म्हणालीस की काही गोष्टी तुझ्या लक्षात राहत नाही म्हणून, आम्हाला तर तसं कधी जाणवत नाही. तेव्हा प्रिया आता गप्पच बसते. तेव्हा फोन ठेवल्यानंतर इथे प्रतिमा रविराज काकांना म्हणत असते, काय हो तुम्हाला सुद्धा असं वाटतं का की गोष्टी मी करते आणि विसरते, माझ्या काही गोष्टी लक्षात राहत नाही? रविराज काका म्हणतात की अजिबात नाही, म्हणजे मी सांगितलेली प्रत्येक गोष्ट तुझ्या लक्षात राहते. उलट आता 20-21 वर्षांपूर्वी जे काही तुला आठवत नव्हतं ते सुद्धा आता गोष्टी तुला हळूहळू आठवायला लागल्यात. तेव्हा प्रतिमा म्हणते, मग तुम्ही एक गोष्ट नोटीस केली आहे का? तुम्हाला असं वाटत नाही की मी गोष्टी विसरते? मला स्वतःला असं वाटत नाही. तुमचे कागदपत्र असू दे, तुमचे कपडे इस्त्री केलेले असू दे, नाश्ता काय हवं आहे ते असू दे, सगळ्या गोष्टी मी लक्षात ठेवत असते. मग तन्वीलाच असं का वाटतं की मी गोष्टी विसरते? ती जेव्हा जेव्हा इथे येते तेव्हा तेव्हा काहीतरी गोंधळ होतोच आणि तेव्हा तेव्हा ती म्हणत असते की माझ्या गोष्टी लक्षात राहत नाही, मला वेगळ्या डॉक्टरांकडे घेऊन गेलं पाहिजे. तुम्हाला ही गोष्ट थोडीशी खटकत नाही का? जेव्हा तन्वी येते तेव्हाच काही ना काहीतरी का घडतं? आणि जो आता आपल्याला इथे मेसेजचा स्क्रीनशॉट पाठवण्यात आलेला आहे त्याचं टायमिंग बघा ना, तो टायमिंग जेव्हा इथे तन्वी आली होती तेच टायमिंग आहे आणि त्यावेळेला तर मी तिच्यासाठी नाश्ता बनवायला गेले होते आणि ती अचानकपणे इथून निघून गेली, बरोबर ना? मग त्यावेळी तर मी किचनमध्ये असताना मी मेसेज कधी केला या गोष्टीचा सुद्धा विचार केला पाहिजे. तेव्हा इथे रविराज काकांना कळतं की प्रतिमाला काय बोलायचं आहे, तर ते असा विचार करतात की याचा अर्थ हे सगळं तन्वीने केलं असेल का आणि ती आता नाही असं म्हणते. तेव्हा इथे प्रतिमा म्हणते, मला सुद्धा तेच म्हणायचं आहे. तुम्हाला वाईट वाटेल कदाचित, पण मला एवढा मोठा मेसेज टाईप करता तर अजून येतच नाही, माझ्या काही अक्षरं लक्षातसुद्धा नाही आहेत. मग एवढा मोठा मेसेज मी पूर्णाजीला कधी बरं टाईप करेन? त्यामुळे इथे आता मला तरी नाही वाटत की हे सगळं मी केलं आहे. माझी तब्येतसुद्धा ठीक आहे आणि मनस्थितीसुद्धा, पण तन्वीलाच का मी चुकीची वाटते मला कळत नाही आहे. त्यानंतर इथे रविराज काकांना कळतं की पाणी कुठेतरी मुरतं आहे, या सगळ्याच्या मागे प्रियाच आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं असतं. त्यानंतर इथे आता अर्जुन आणि सायली दोघेजण विचार करतात. त्यांना कळलेलं असतं की हे लॉकेट साक्षीचंच आहे आणि त्याचा अर्धा तुकडा एस नावाचं लॉकेट आहे, त्याचा अर्धा तुकडा तिथे पडला होता. याचा अर्थ तिने घातलेला पेंडेंट म्हणजे तिने घातलेलं जे लॉकेट आहे त्याच्यामध्ये ते लॉकेटचा अर्धा तुकडा त्याला असेलच. त्यामुळे ती चैन वगैरे काहीतरी असेल ती आपल्याला आता शोधून काढावी लागेल, नाहीतर तो लॉकेटचा अर्धा तुकडा तरी आपल्या हाती लागायला पाहिजे. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, सायली आपल्याला काही करून आता साक्षीच्या घरामध्ये घुसावं लागणार आहे. तेव्हा इथे आता एजन्सीमार्फत काही लोक पाठवली जातात
म्हणजे तुम्हाला इथे कुणी काम करण्यासाठी माणसं हवी आहेत का? तुमची सगळी कामं केली जातील म्हणजे एक प्रकारे केअरटेकर तुम्हाला हवी आहे का? आणि मी एका एजन्सीमधून आले असं आता सायलीला सांगायचं असतं. अर्जुन म्हणतो की तू साक्षीच्या रूममध्ये जा आणि तिथे गेल्यानंतर ड्रॉवर वगैरे खोल आणि त्याच्यामध्ये तुला तो तुकडा सापडतोय का ते तू बघ. तिला जर तो तेवढाच महत्त्वाचा असेल तर तिने तो सांभाळून ठेवला असेल. तेव्हा इथे अर्जुननेच ती आता माहिती मिळवलेली असते की साक्षीला एका अशा मुलीची गरज आहे, ती सगळं तिचं काम करेल, तिच्या आजूबाजूला सातत्याने असेल. तेव्हा एका एजन्सीमधून आता साक्षीने तशी मुलगी हायर केली. हे कळल्यानंतर सायलीला त्या एजन्सीमधून आता पाठवण्याची इथे तरतूद अर्जुनने केलेली असते. तेव्हा त्यांचं प्लॅनिंग आता सगळं सुरू असतं आणि तिथे प्रिया असते. प्रिया सगळं बोलणं आता चोरून ऐकत असते. अर्जुन चैतन्यला आणि सायलीला सगळी माहिती सांगतोय, सगळी सूत्र आता जुळून आणतोय आणि प्रिया आता ऐकत असते की अर्जुनचं नक्की प्लॅनिंग सुरू तरी काय आहे. तेव्हा इथे आता प्रिया सगळं बोलणं चोरून ऐकत असताना त्या ठिकाणी कल्पना येते आणि कल्पना बघत असते की प्रिया अर्जुन आणि सायलीचं बोलणं चोरून ऐकते. कल्पना म्हणते, तन्वी अगं तू इथे काय करतेस? तेव्हा प्रिया म्हणत असते, नाही आई काही नाही, मी तर अशीच आले होते, माझं सायलीकडे काम होतं ना म्हणून. तेव्हा कल्पना म्हणते, अगं मग काम होतं तर दरवाजा नॉक करायचा, तिला आवाज द्यायचा ना, त्यांचं बोलणं तू चोरून काय ऐकत होतीस? तू इथे काय करतेस तन्वी? तेव्हा इथे आता सायली अर्जुन दरवाजा उघडून बाहेर येतात आणि इथे चैतन्यसुद्धा बरोबर असतो. तेव्हा कल्पना म्हणत असते की अर्जुन अरे बघ ना ही इथे काय करते. अर्जुन म्हणतो, काय झालं मम्मा? तेव्हा कल्पना म्हणते, ही तन्वी तुमच्या सगळ्यांचं बोलणं चोरून ऐकत होती. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की मम्मा बघितलंस ना, मागच्या वेळेला मी दाराला लॉक का केलं होतं ते आता तुला कळलं असेल. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की याआधी या दरवाजाला ना कधी कडी होती ना लॉक आणि सतार दरवाजा उघडा असायचा, पण जेव्हापासून ही तन्वी आली आहे ना तेव्हापासून आम्हाला दरवाजा बंद करून बोलावं लागतं. तेव्हा इथे कल्पना म्हणत असते, ते आलं माझ्या लक्षात की तुम्ही असं हे का करता. तन्वी मला तुझं हे वागणं अजिबात आवडलेलं नाही आहे. कशी विचित्र वागायला लागलेस तू, तुला तरी कळतंय का गं? तुझ्या वागण्याकडे आम्ही लक्ष देत नाही, तुला पाठीशी घालतो तर तुझं हे विचित्र वागणं वाढतच चाललंय. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, मामा अगं कसं असतं ना, कुत्र्याची शेपटी वाकडी ती वाकडीच. पण असं मी बोललो असतो पण बिचाऱ्या कुत्र्याची इन्सल्ट होईल ना म्हणून मी बोलत नाही आहे. तेव्हा प्रिया म्हणत असते, अर्जुन जरा जास्त बोलतोयस हा. तेव्हा कल्पना म्हणते, तन्वी अगं तुला लाज वाटते का? तू काय वागली असते? ते तिघेजण महत्त्वाचं कामाबद्दल बोलत असतील आणि तुला त्यांचं बोलणं चोरून का ऐकायचं आहे गं? तुला हे सगळं बोलणं ऐकून कुणाला जाऊन सांगायचं आहे का? तेव्हा सायली म्हणत असते, प्रिया तू आमचं बोलणं कितीही चोरून ऐक आणि तू तुझ्या माणसांना जरी सांगितलंस ना, महिपतला साक्षीला, तरीसुद्धा आम्ही आता घाबरत नाही, कळलं ना? कारण का त्या दोघांना शिक्षा तर होणारच. कारण अर्जुन सरांवरती माझा पूर्ण विश्वास आहे. तुला जितकी मेहनत करायची आहे ना चोरून ऐकून ती बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची, तू तितकी मेहनत कर, पण त्याचा काहीसुद्धा उपयोग होणार नाही आहे, कळलं तुला? मधुभाऊ निर्दोष आहेत आणि ते निर्दोष सिद्ध होणार. तू त्यांच्या विरोधामध्ये खोटी साक्ष दिली आहेस ना, हे अर्जुन सर आता लवकरच सिद्ध करतील, हे मी तुला तोंडावरती सांगते. जा जाऊन सांग त्या महिपत आणि साक्षीला, त्यांना जे काय करायचं आहे ते करू दे. जा, मी तुला तोंडावरती सांगते, जाऊन सांग जा त्यांना. तेव्हा इथे कल्पना म्हणत असते, तन्वी वेळेत तुझ्यामध्ये सुधारणा करून घे हां. तुझं हे वागणं मला अजिबात पटत नाही आहे. खोटं बोलणं, इथे लोकांचं बोलणं चोरून ऐकणं, या सवयी वाईट असतात. एका घरामध्ये राहून असं अजिबात करायचं नसतं. हे बघ, प्रतिमाने तो मेसेज केला होता की नाही मला माहिती नाही, पण त्याच्यामध्ये ती म्हणाली होती की तुला माहेरी घेऊन जाईल म्हणून. ती वेळ मी येऊ देणार नाही. मी स्वतःच तुला या घरातून हाकलून देईन आणि कायमचं माहेरी पाठवेन आणि मी असं करू शकते जर तू तुझं वागणं बदललं नाहीस तर. असं आता कल्पनाने प्रियाला चांगलं सुनावलेलं असतं, तिला चांगले खडे बोल सुनून तिला तिथून हकलून सुद्धा दिलेलं असतं. तर अशा पद्धतीने इथे कल्पनाने अर्जुन सायलीची बाजू घेत प्रियाला चांगले खडे बोल सुनावत तिथून हकलून दिलेलं असतं. नाहीतर तुझं वागणं बदललं नाही तर मला अश्विनला सांगावं लागेल, पूर्णाजीला सांगावं लागेल, असं सुद्धा इथे आता कल्पना म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अद्वैतने सांगितल्याप्रमाणे तो दागिना हा एका कालंदी महाडिक नावाच्या बाईने बनवलेला आहे आणि ती तारीखसुद्धा सांगण्यात आलेली असते आणि एस अक्षराचं लॉकेट असल्यामुळे ते साक्षीचं आहे हे सुद्धा कळलेलं असतं आणि तिची बर्थडे डेटसुद्धा त्याच्यावरती नमूद केलेली असते. बऱ्याचशा गोष्टी जुळून आलेल्या असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, सायली आपल्याला जर तो आता लॉकेटचा तुकडा मिळाला ना तर आपण हे सिद्ध करू शकतो की ते लॉकेट साक्षीचंच आहे. तेव्हा इथे काही करून आपल्याला ते लॉकेट मिळवावं लागेल.
तेव्हा अर्जुनने माहिती काढल्याप्रमाणे इथे आता सायलीला तिथे एका एजन्सीमधून त्याने पाठवण्याची पूर्ण तयारी केलेली असते। तिथे जायचं आणि त्या साक्षीच्या आजूबाजूला राहायचं, ती जे सांगेल ना ती सगळी कामं करायची आणि सातत्याने तिच्याबरोबरच राहायचं। तर इथे साक्षीने एका अशी मुलीची नेमणूक केलेली असते जी तिची सगळी कामं करेल आणि तिच्या आजूबाजूला सुद्धा राहील, कारण तिला आता एकटेपणाची भीती वाटत असते। त्यामुळे तिची कामं करण्यासाठी, तिच्या काही गोष्टी व्यवस्थित ठेवण्यासाठी तिला एक तिच्याबरोबर मुलगी हवी असते आणि त्या मुलीची नेमणूक इथे आता अर्जुननेच तिला करून दिलेली असते, ती म्हणजे सायली। तेव्हा सायली तिथे जाते। सायली म्हणत असते की मॅडम, तुम्ही मला तुमच्या कामांसाठी इथे हायर केलेले आहे, तुम्ही जे सांगाल ते काम मी तुमचं करेन। तेव्हा इथे साक्षी म्हणते की चल माझ्या रूममध्ये चल आणि माझी बॅग पॅक कर, मला काही दिवसांसाठी बाहेर जायचं आहे। तेव्हा इथे माझी बॅग आता तुला पॅक करायची आहे आणि जर झालंच तर तू सुद्धा माझ्याबरोबर चल। तेव्हा इथे सायली म्हणते की ठीक आहे। तेव्हा ती तिची आता बॅग पॅक करत असते। बॅग पॅक करत असताना तिचे कपडे ती व्यवस्थित लावत असते, पण सायलीची नजर मात्र आजूबाजूलाच असते। कपाटाचे ड्रॉवर कुठे आहेत, बाकीचे ड्रॉवर कुठे आहेत, ती आता साक्षी जे जे काही उघडत असते, गोष्टी ड्रॉवर उघडत असते, त्या प्रत्येक गोष्टीकडे सायलीची व्यवस्थित नजर असते। त्यानंतर सायली आता बघत असते साक्षी बाहेर कधी जाईल। तिला बाहेर काढण्यासाठी सायली इथे आता खोकण्याचं नाटक करते, तिला ठसका लागलाय असं नाटक करते आणि म्हणते पाणी पाणी हवंय मला। तेव्हा साक्षी म्हणते की हो ठीक आहे, मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते। तेव्हा साक्षी रूममधून बाहेर गेल्यानंतर इथे सायली लगेचच येते, तिचे ड्रॉवर उघडते आणि त्याच्यामध्ये काही दागिन्यांच्या ज्या डब्या असतात त्या ती बाहेर काढते। तर एका डब्बीमध्ये एक चैन असते, पूर्णपणे एक पेंडेंट असतं, ते ती बघत असते, पण तो तुकडा काही तिला सापडत नाही। आणि त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अर्जुनचा फोन येतो। अर्जुन म्हणतो तुकडा सापडला असेल तर तो लवकरात लवकर घ्या आणि तिथून निघा, मी तुमची वाट बघतोय। तेवढ्यातच सायलीला त्या ड्रॉवरमध्ये एका बाजूला तो अर्धा तुकडा सापडतो। तेव्हा सायली तो लगेचच आपल्या हातामध्ये ठेवून घेते आणि ती म्हणते की सर काम झालंय, मी आलेच। तेवढ्यातच तिथे साक्षी येते आणि म्हणत असते की तुम्हाला पाणी हवंय ना। तेव्हा सायली म्हणते नाही नको नको, मला पाणी नकोय, माझा महत्त्वाचा फोन आहे माझ्या कामातून, मी जरा घेऊ का, असं सायली आता साक्षीला म्हणत असते। आणि तो लॉकेटचा तुकडा तिने आपल्या हातातच घट्ट पकडून ठेवलेला असतो। फोनवरती बोलायचं नाटक करून सायली तिथून पळ काढते आणि लगेचच तिथून सटकते आणि धावत पळत अर्जुनच्या गाडीमध्ये येऊन बसते। तर अशा रीतीने इथे सायलीने साक्षीच्या रूममध्ये घुसून तो लॉकेटचा अर्धा तुकडा मिळवलेला असतो आणि इथे अर्जुनची आता केसमध्ये खूपच जास्त महत्त्वाची मदत केलेली असते। तर अशा रीतीने इथे लॉकेटचा तुकडासुद्धा मिळवलेला असतो आणि त्याचबरोबर कल्पनाने आता प्रियाचा खरा चेहरा जाणत तिला चांगले खडे बोलसुद्धा सुनावलेले असतात आणि चांगलं सुतासारखं सरळसुद्धा केलेलं असतं। तर येणारे भाग हे खूपच जास्त रंजकदार होणार आहेत, ते बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।